हिंदुत्वाच्या विषयी अपशब्द काढणाऱ्या राहुल गांधीचा निषेध असो, राहुल गांधीचा निषेध असो, आणि याला समर्थन देणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचा धिक्कार असो, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेचा धिक्कार असो, हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या अंबादास दानवेचा धिक्कार असो, राजीनामा द्या, राजीनामा द्या. राजीनामा द्या. आज लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि हिंदुत्वाच्या विषयी हिंदू हिंसक असल्याची बाब या ठिकाणी सभागृहामध्ये प्रसाद लाड आमच्या सर्व सहकार्यांना त्या ठिकाणी समजली आणि या संदर्भामध्ये सभापतींना अवगत केल्यानंतर सभागृहाचं वातावरण तंग झालं. मी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं की बाबा अशा प्रकारे तमाम हिंदू समाजाचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधींना नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची महाराष्ट्र ही भूमी आहे आणि जर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली त्यांच्या वक्तव्याची आणि ही बाब गंभीर है, तमाम हिंदू समाज का अपमान है, हे जर त्या ठिकाणी पंतप्रधान सांगतात तर महाराष्ट्राने सुद्धा हा त्या ठिकाणी अपमान हिंदू समाजाचा सहन करू नये ही भावना आज आम्ही त्या ठिकाणी सभागृहात भाजप महायुतीच्या आमदारांनी मांडली आणि आमचे सभासद आक्रमक झाले. सभागृहाचं कामकाज स्थगित झालं. एकदा पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं. आमचे सारे सदस्य पुन्हा या विषयाचा निषेध करावा. मी सभापतींकडे मागणी केली की निषेधाचा ठराव आणा, राहुल गांधीचा निषेध करावा, अशा प्रकारचा ठराव सुमोटो आणा. याच्यावर प्रसाद लाड आक्रमक झाले आणि विरोधी पक्षनेत्यांशी हमरी तुमरी झालेली असताना मला लाज वाटते, शरम वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे विरोधी पक्ष नेत्यांनी ती शिबीही मी सभागृहातली इथे मी बोलू इच्छित नाही कारण ती निषेधार्ह आहे. महिला दोन सभागृहात 2-3 उपस्थित होत्या, सभापती महिला होत्या आणि जी काय शिवी दिली ती रेकॉर्डवर आहे. ती शिवी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला, विधिमंडळाच्या परंपरेला काळीमा फासणारी आहे. विरोधी पक्ष नेते पद संविधानिक आहे. एखादा आमदार चुकला समजू शकतो, परंतु विरोधी पक्ष नेता यांनी आई बहीण वरून त्या ठिकाणी शिवी देणं अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या इतिहासात कधी प्रसंग झाला नाही. आमची मागणी आहे, आम्ही सभागृह स्थगित केलं. आम्ही जरी सरकारी पक्षाचे असलो तरी आम्ही हिंदुत्वाचा अपमान सहन करणार नाही. जोपर्यंत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे राजीनामा देत नाहीत, सभागृहाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्या ठिकाणी सभागृह आम्ही चालू देणार नाही. त्याला निलंबित करण्याची मागणी आमची आहे आणि त्यामुळं सरकारनं याची गांभीर्याने दखल घ्यावी, सभापतींनी दखल घ्यावी. अन्यथा आम्ही रस्त्यावर तर लढवत, सभागृहात सुद्धा लढाई करायची वेळ आली तरी आम्ही मागे राहणार नाही. हिंदी आज सुबह लोकसभा में आज सभागृह में लोकसभा में विरोधी पक्ष नेता राहुल गांधी जी ने भगवान शिवशंकर का और उनके त्रिशूल का नाम लेकर हिंदू समाज हिंसक है, हिंसक है, हिंसक है, इस तरीके की अभद्र भाषा लोकसभा में की, जिसका माननीय प्रधानमंत्री ने तीव्र शब्द में निषेध किया और कहा कि इस तरीके का हिंदुओं का अपमान सभागृह में और हिंदुस्तान में सहा नहीं जाएगा। और इसी विषय को लेकर जब ये बात हमारे ध्यान में आई, जहन में आई, मीडिया के माध्यम से हमने सभागृह में ये विषय रखने की कोशिश की। हमारे गट नेता प्रवीण दरेकर जी, हमारे नेता
सम्माननीय श्रीकांत भारतीय जी, हमारी बहन, सभी सदस्यों ने ये विषय रखा। विषय रखने के बाद महाविकास आघाड़ी के सभी सदस्यों ने सभागृह में हंगामा करने की कोशिश की, इसलिए सभागृह 5 मिनट के लिए तहकूब किया गया। लेकिन फिर से जब सभागृह शुरू हुआ तो माननीय प्रवीण